हॅलो गाईज, कसे आहात सगळे. सो आज मी तुम्हाला आपल्या समाजाची एक रियालिटी दाखवणार आहे की आपण किती जरी पुढारलेलो असलो तरी अजूनही आपल्या समाजामध्ये अशी मानसिकता आहे की आपण विचार पण नाही करू शकत की शिकलेली लोक सुद्धा असं बोलू शकतात. जसं मी तुम्हाला आता सांगते, मी एका मुलीला ओळखते, ठीक आहे. तर तिचं आता लग्नाचं वय झालेलं आहे. सो तिचं स्थळ बघणं चालू आहे आणि तिच्या घरामध्ये म्हणजे तिची फॅमिली ऑब्विसली तिचं स्थळ बघतायत. तर त्या मुलीला वडील आणि भाऊ आणि ती असे ती तिघच आहेत. आता तिची पूर्ण स्टोरी तर मी तुम्हाला नाही सांगू शकत, बट आणि तिला सख्खा काका आहे, आजी आहे, म्हणजे सगळे फॅमिलीमध्ये सगळे आहेत. बट ते कसं असतं, आपण म्हणतो ना की जेवढं मोठी फॅमिली तेवढं, आता समजून घ्या तुम्ही. बट मग मला हेच सांगायचंय की त्या मुलीचं लग्नाचं वय झालेलं आहे आणि तिला स्थळ बघतायत. तर तिचं बॅकग्राऊंड म्हणजे तिचं फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित नाहीये. म्हणजे आता मी तुम्हाला पूर्ण स्टोरी नाही सांगू शकत बिकॉज तिच्या ह्याचा प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला पूर्ण स्टोरी नाही सांगू शकत. बट मी तुम्हाला एवढं नक्की सांगेल की तिचं फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित नाहीये आणि तिचा सख्खा काका आहे तिचा, तो पोलीस आहे, तो चांगला शिकलेला आहे. आणि तिचे जे वडील आहेत ते दारू पितात, काहीच काम वगैरे करत नाही. आणि तिचा काका तिच्यासाठी स्थळ शोधतोय. त्यांनी एक स्थळ आणलं बरं का, आणि त्यांनी मला पण पाठवून दिलं मला व्हॉट्सअपला की कसं आहे सांग बघ. मग मी सांगितलं ठीक आहे, बायोडाटा वगैरे असतं ना ते मॅट्रिमोनीवरून घेतात वगैरे, तर तसं त्यांनी पाठवलं होतं आणि ते मी वाचलं वगैरे, व्यवस्थित होतं आणि मुलगा पण होता. तर ते सगळं मी पाहिलं, मी म्हणलं छान आहे. तर पण ट्विस्ट बघा, त्यांनी हे नाही सांगितलं की त्या मुलाचं ऑलरेडी लग्न झालेलं होतं, ठीक आहे, त्याचा डायव्होर्स झालेला आहे. त्या मुलाची मुलाच्या पहिल्या बायकोला त्या लोकांनी, म्हणजे तिचं कॅरेक्टर खराब आहे असं म्हणून त्यांनी ते डायव्होर्स घेतलेले आहे. आता ते त्यांना माहिती काय आहे काय नाही ते. बट मग आणि हे ज्या मुलीला स्थळ बघताय ती मुलगी इतकी छान की म्हणजे स्वतः शिकतीये, तिला कुणाचाच सपोर्ट नाहीये. म्हणजे एवढी मोठी फॅमिली आहे तिची, पण तिला कुणाचाच सपोर्ट नाही, नाही बापाचा ना भाऊ तर लहानच आहे तिचा, तर तो पण काम करतोय आणि बापाचा तर सपोर्ट नाहीच आहे. आणि काका जो पोलीस आहे त्याचा पण शिक्षणाच्या बाबतीत किंवा असं कुठल्या बाबतीत सपोर्ट तर नाहीच आहे. बट मग त्यांचं कर्तव्य आहे ना व्यवस्थित, तुम्ही बघताय, तुम्ही मोठे म्हणून बघताय, तिला सोयरीक बघताय, तर तुम्ही व्यवस्थित बघून देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तो मुलगा डिवोर्सी आहे आणि तिचं असं लग्न वगैरे नाही झालेलं, ते म्हणजे मुलगी आहे ती, तिचं असं लग्न वगैरे काही झालेलं नाहीये, अगदी व्यवस्थित. म्हणजे तिचं म्हणतात ना आधीच्या जमान्यातली पोरगी, तशा टाईपमध्ये ती पोरगी, म्हणजे तिचा बॉयफ्रेंड वगैरे असं काही नाहीये. म्हणजे अगदी व्यवस्थित प्रॉपर, म्हणजे स्वतः शिकते, स्वतःचा खर्च स्वतः करते, प्लस भावाचा पण खर्च उचलते, भावाच्या शिक्षणाचा खर्च उचलते, स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलते आणि दोघं बॅचलर राहतात एक रूम घेऊन, तो सगळा खर्च ती उचलते. आणि त्या मुलीला ते स्थळ बघतायत आणि स्थळ पण असं बघितलं की तो मुलगा डिवोर्सी आहे, त्याचं लग्न झालेलं आहे. आणि जेव्हा मला हे कळलं की तो मुलगा डिवोर्सी आहे तेव्हा मी शॉकच झाले. म्हणलं असं कसं काय स्थळ बघतायत बिना लग्नाच्या पोरीला, तुम्ही असं कसं काय स्थळ बघू शकता. हा ठीक आहे, पुढारलेले लोक आहेत वगैरे सगळं ठीक आहे, पण ते
काय एवढा म्हणजे त्यांचं चालू काय की पैसेवाला आहे तो, त्याच्याकडे बंगला आहे, तो पैसेवाला आहे, एकुलता एक आहे, मागे पुढे कोणी नाहीये, फक्त आई वडील आणि तोच, असे तिघच आहेत. त्याच्यामुळे त्यांचं चाललंय की तू तुझ्या पुढच्या भविष्याचा विचार कर, तुझं बॅकग्राऊंड तर असं आहे आणि तुला पुढे जाऊन चांगला मुलगा कुठे भेटणार, कोण देणार चांगला मुलगा, असं त्यांचं चालू आहे. तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल, तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल लोक विचारणारच. आणि या गोष्टीमुळे की बिकॉज ऑफ तिचं फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित नाहीये, तिचे आई बहीण वगैरे नाही का, त्यांचं बॅकग्राऊंड व्यवस्थित नाहीये, म्हणून त्यांनी तिला असा मुलगा बघितला की ज्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, वयाने पण तो मोठाच आहे, आणि एवढ्या कष्टाळू मुलीला तुम्ही असं करताय. म्हणजे ती पोलीस भरती पण करत होती, करतीये मीन्स जेवढं तिच्याकडून होईल तेवढं ती करतीये. आणि माझं एवढंच म्हणणं होतं, तिचं जे स्थळ बघतात ना तिचे काका, त्यांना एवढंच म्हणणं होतं की तुम्ही, आणि ती पण त्यांना तेच म्हणाली की तुम्हाला जर मला सपोर्ट करायचा आहे ना तर तुम्ही या बाबतीत करा ना की तुम्ही त्याच्यामध्ये तिला हेल्प करू शकता, तुम्ही तिचं जीवन सावरू शकता, ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. आणि ती हुशार आहे, असं पण नाहीये की ती अशी हे म्हणून हुशार आहे ती. आणि अशा मुलीला तुम्ही, एवढ्या इंडिपेंडंट मुलीला तुम्ही असे स्थळ बघताय आणि की नाही, मी नाही करणार की ज्या मुलाचं लग्न झालंय अशा मुलासोबत मी का लग्न करू, माझ्यामध्ये काय कमी आहे की मी अशा मुलासोबत लग्न करू की ज्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, त्याची बायको त्याला सोडून गेलेली आहे, अशा मुलासोबत मी का लग्न करू बिकॉज ऑफ त्याच्याकडे पैसा आहे म्हणून. ते तर मी पण कमवतेय सध्या, असं ती मुलगी म्हणाली. 100% पटलं, म्हणजे बरोबरच होतं तिचं ते. आणि जेव्हा तिने या स्थळाला नकार दिला तेव्हा तिचा काका तिला म्हणतो की इथून पुढे मी तुला स्थळ बघणार नाही, तुझं तू बघायचं, तुला काय करायचं ते तू बघायचं. म्हणजे बघा ना, इथपर्यंत म्हणजे कसे असतात आपले स्वतःचे घरचेच होता. म्हणजे तिचा काकाच तो सख्खा काकाच, तर तो तिला असं म्हणतो की मी आता बघणार नाही तुला स्थळ, तू तुझं काय ते बघून घे. म्हणजे अशा स्थळाला तिने नकार दिला की तिला त्याच्यामध्ये काही भविष्यच दिसत नाही, पुढे जाऊन काही होऊ शकतं. म्हणजे तो तिला हे पण म्हणू शकतो की तू माझं आधी लग्न झालेलं असताना तू माझ्याशी लग्न केलं, म्हणजे तुझं पण काहीतरी असू शकतं, म्हणून तुझ्या काकाने माझ्यासोबत लग्न लावून दिलं. अशा गोष्टी होतात, पुढे लग्न झाल्यावर होतात, बरोबर, हे आपण सगळे मान्य करू शकतो. असं नाही की ती बिना लग्नाची आणि तो लग्न झालेला आहे म्हणजे पुढे जाऊन दोघांचं चांगलंच होईल, असं काही नाहीये. तो तिला हे क्वेश्चनिंग करू शकतो आणि तो तिला टोमणे पण देऊ शकतो की तुझं फॅमिली बॅकग्राऊंड असं, आम्ही तुला ऍक्सेप्ट केलं, तुझ्याकडे बघून तुला ऍक्सेप्ट केलं वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि बघ ना, म्हणजे आणि तिचा काका मुळात पोलीस आहे, शिकलेला आहे, सवरलेला आहे, तरी सुद्धा तो असा विचार करतोय. माझे पप्पा त्यांना काय म्हणले की तुझ्या क्षेत्रात काम करतोय, तुझ्या पण भरपूर ओळखी असतील, मग तू तुझ्या क्षेत्रामध्ये असं चांगलं स्थळ बघ ना, की आता ते पोलीस आहेत, मी त्यांच्या ओळखी तर असणारच बऱ्याच, मग असणारच ना पोरं, मग तू असं स्थळ बघ ना, पोरीला चांगलं स्थळ बघ जे पोलीस असेल किंवा काय, किंवा गरीब घरातलं स्थळ असू दे चालेल, पण असं कसं बघते की तिचं लग्न नाही झालेलं बघ, तिचं लग्न नाही झालेलं आणि तू लग्न न झालेल्या मुलीला असा मुलगा देतोय की काय बोलणार आता. अशी आपल्या समाजाची दुसरी बाजू आहे की शिकले सवरलेले लोक सुद्धा असे विचार करतात की तुझं फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित नाहीये तर तुला चांगला मुलगा मिळणं शक्यच नाही, अशी त्यांची वृत्ती असते.